राज्य सरकारनं जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करत बिगर कृषी अर्थात येणे प्रक्रियेत मोठा बदल केलाय। आतापर्यंत शेतजमीन अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आणि येण्याच्या मंजुरीची गरज होती, पण आता नव्या निर्णयानुसार ही प्रक्रिया सोपी केल्याचं दिसून येते। त्यामुळे आता स्वतंत्र येणे परवानगी घेण्याची गरज राहणार नाही। येणे करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणानं दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच येणे परवानगी असणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बांधकाम परवानगीची आवश्यकता यापुढे नसणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्याचा GR देखील जारी करण्यात आलाय। आता या निर्णयाचे काय फायदे होणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊया। थोडंसं डोक्यावरून गेले का? आणखी थोडं सोपं करूया। नेमका बदल काय झालाय पाहूया की राज्याच्या जमीन महसूल कायद्यात दुरुस्ती करून अकृषक कर आकारणीची पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। पूर्वी जमीन अकृषक वापरासाठी बदलताना दरवर्षी कर भरावा लागत होता, आता ही तरतूदच काढून टाकण्यात आली आहे। त्यामुळे जमीन मालकांना फक्त एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरावं लागणार आहे। ही एकरकमी रक्कम भरल्यानंतर संबंधित जमीन बिगर कृषी वापरासाठी अधिकृतपणे रूपांतरित करता येणार आहे। विशेष म्हणजे यात स्वतंत्र सनद अर्थातच येणे ऑर्डर घेण्याची अटही रद्द करण्यात आली। त्यामुळे काय होईल की स्थानिक प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडा मंजूर झाला की त्यालाच येणे मान्यता समजली जाणार आहे। त्यामुळे महसूल विभागाकडून वेगळी परवानगी घेण्याची गरजच राहणार नाही। आता जुनी प्रक्रिया कशी होती ते पहिलं समजून घेऊया। पूर्वी शेतजमीन निवासी व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी बदलायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र अर्ज करावा लागायचा। त्यासाठी बरेचशी कागदपत्र, नकाशे, पडताळण्या आणि तपासण्या कराव्या लागायच्या आणि ही प्रक्रिया खूप वेळखाऊ होती। अनेकदा त्यासाठी काही महिने आणि कधी कधी तर वर्ष 2 वर्षही लागायचे आणि मग काय जमीन मालकांचा वेळ, पैसा आणि अधिकाऱ्यांकडून होणारा त्रासही सहन करावा लागायचा। पण आता ही गोष्ट इतिहास जमा होणार आहे आणि नवीन कार्यपद्धतीनुसार या सर्व टप्प्यांना कात्री लावण्यात आली आहे। बांधकाम आराखड्याची मंजुरी मिळाल्यावर स्वतंत्र येणे आदेशाची गरजच नाही। महसूल विभागानं ही सुधारित कार्यपद्धती अंमलात आणली आणि त्याचा GR देखील काढलाय। आता या निर्णयाचे कोणाकोणाला फायदे होणार आहेत पाहूया। या नवीन बदलामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी आणि पारदर्शक होणार आहे। अकृषक कराचा वार्षिक भार संपुष्टात आल्यानं जमीन मालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। तसंच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही। रिअल इस्टेट उद्योग आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे। गुंतवणूकदारांसाठी प्रक्रिया सुलभ झाल्यानं विकास प्रकल्पांना गती देखील मिळणार आहे। अकृषक कराच्या जुन्या थकबाकीतून मुक्तता, ज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत आहे त्यांना दिलासा देताना शासनाने या सुधारणेच्या दिनांकापर्यंतचा थकीत कर वसूल करण्यापासून सूट दिली आहे। पण ज्या जमिनी 2001 पूर्वी किंवा त्यानंतर बिनशेती अर्थात येणे झाले आहेत त्यांच्या मालकांना या शासन निर्णयापासून 1 वर्षाच्या आत विहित दरानं एक रकमी अधिमूल्य भरावं लागणार आहे। दुसरं म्हणजे बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल आणि परवानगी मिळाल्यावर महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे 7/12 उतार्यावर आपोआप फेरफार नोंद घेतली जाणार आहे। असं असलं तरी फक्त बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवटादार वर्ग क्रमांक 2च्या जमिनीच्या दर्जामध्ये बदल होणार नाहीये। त्याच्यासाठी आवश्यक असलेलं नजराना शुल्क भरावंच लागणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा। तर मंडळी, येणे टॅक्स रद्द केल्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।